हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर भारताचा अर्थसंकल्प 2025-26 हे लेक्चर घेऊन आल्यानंतर त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलात आणि त्याच्याच कमेंट बॉक्समध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प या लेक्चरसाठी म्हणून तुम्ही कमेंट केली होती. तर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प पण आपण घेतलेला आहे. जर तुम्ही ते 2 व्हिडिओज पाहिले नसतील तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसंच एंड स्क्रीनला मिळून जाईल. तर तिथून ते लेक्चर्स पाहून घ्या. त्याच्यानंतर महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल हा एक महत्त्वाचा टॉपिक ठरतो, जिथे आयोग प्रश्न विचारतो. म्हणजे जेव्हा अर्थसंकल्पावरती प्रश्न येतात असं आपण म्हणतो, तेव्हा अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी हे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत आर्थिक पाहणीवरती आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेले पाहायला मिळतात आणि म्हणूनच आपण आज महाराष्ट्राची आर्थिक पाहणी जी आहे 2024-25 ही पाहणार आहोत. आपण काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. क्वेश्चनच्या माध्यमातून हा टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण जेव्हा आपण आर्थिक पाहणी अहवाल पाहतो तर त्याच्यामध्ये आकडेवारी जास्त असते आणि आकडेवारी जर तुम्ही असं डिरेक्टली जर मी सगळी आकडेवारी तुम्हाला सांगितली तर पाठांतर करताना किंवा ते लक्षात ठेवताना आपल्याला अर्थातच थोडेसे अडथळे जाणवतात. आणि म्हणूनच जर आपण तीच सगळी आकडेवारी प्रश्नांच्या माध्यमातून पाहिली तर लक्षात ठेवायला थोडंसं इझी जातं. सो सगळ्यात पहिला प्रश्न आहे, सन 2024-25च्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सन 2023-24च्या तुलनेत -टक्के वाढ अपेक्षित असून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 6.5% वाढ अपेक्षित आहे. म्हणजे जी काही महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आहे, ठळक वैशिष्ट्ये ही एक प्रेस नोट आहे. तर ही PDF मी तुम्हाला टेलिग्रामवरती अवेलेबल करून देईन. तर तिथे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जिथून हा क्वेश्चन घेतला आणि अगदी सुरुवातीचाच मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेले आहे की राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती वाढ होणार आहे आणि देशाच्या ते किती असणार आहे. तर पर्याय आहेत 8.7, त्याच्यानंतर 7.8, 7.3 आणि 4.9%. तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, 7.3% इतकी वाढ जी आहे ती अपेक्षित आहे. 2024-25च्या पूर्वानुमानानुसार जर आपण पाहिलं तर राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये 2023-24च्या तुलनेत 7.3% एवढी वाढ जी आहे ती अपेक्षित असलेली आपल्याला पाहायला मिळते. पण तीच जर देशाच्या बाबतीत पाहिलं तर 6.5% इतकी वाढ आहे. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना हे सांगण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे हे विधान जे आहे ना, ॲज इट इज लक्षात ठेवा. इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मे बी 2 सेंटेन्सेस वेगळे वेगळे विचारले जातील किंवा जसा प्रश्न आपण इथे घेतलेला आहे असाही प्रश्न येऊ शकतो किंवा इथे महाराष्ट्राचं दिलेलं असेल आणि देशाचं विचारलेलं असेल. सो महाराष्ट्राच्या बाबतीत 7.3% इतकी वाढ जी आहे ती अपेक्षित आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत 6.5% इतकी वाढ जी आहे ती अपेक्षित असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, पहिल्या सुधारित अंदाजानुसार सन 2023-24मध्ये सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा हिस्सा किती आहे. म्हणजे 23-24मध्ये जे काही देशाचा जो काही देशाचा GDP आहे त्याच्यामध्ये राज्याच्या GDPचा किती हिस्सा आहे असा हा प्रश्न आहे. 13.5%, 24.4%, 60.7% की 11.7%. तर या पर्यायातून तुम्हाला बरोबर उत्तर जे आहे ते निवडायचं आहे. तर अर्थातच पहिल्या सुधारित अंदाजानुसार सन 2023-24मध्ये जर आपण विचार केला तर सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा जो हिस्सा आहे तो आपल्याला 13.5% इतका असलेला पाहायला मिळतो. म्हणजे देशाच्या GDPमध्ये थोडक्यात राज्याचा जो GDPचा हिस्सा आहे तो 13.5% इतका असलेला पाहायला मिळेल. ठीक आहे. सो आत्तापर्यंत वेगळे वेगळे आकडे जर आपण पाहिले तर राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ किती अपेक्षित आहे, 7.3%, देशाची 6.5% सांगितलेली आहे. इथे जर आपण पाहिलं तर स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये राज्याच्या स्थूल राज्य उत्पन्नाचा हिस्सा 13.5% इतका असलेला पाहायला मिळतो. आणि ॲक्च्युली इथे जे मी बाकीचे आकडे दिलेले आहेत ना, पर्यायामध्ये जे आकडे दिलेले आहेत ना त्या आकड्यांचा बाकी आणखी कशाशी तरी संबंध आहे. म्हणजे पुढच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला ते आकडे पाहायला मिळतीलच. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सन 2024-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली तूट व राजकोषीय तूट अनुक्रमे किती असणे अपेक्षित आहे. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला आपण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प घेतला त्यावेळेला मी तुम्हाला 2 विधानं सांगितलेली की FRBM ॲक्टनुसार जी काही राजकोषीय तूट आहे ती 3%पेक्षा कमी ठेवणं अपेक्षित होतं आणि याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याला यश प्राप्त झालं. म्हणजे महाराष्ट्राने आपली राजकोषीय तूट जी आहे ती 3%पेक्षा कमी ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर मागील काही वर्षांमध्ये
महसुली तूट जी आहे ती सुद्धा 1% कमी ठेवण्यात आलेली आहे. आणि ही 2 विधानं विचारली जातील. ही दोन्ही विधानं बरोबर आहेत हे पण मी तुम्हाला सांगितलेलं. आता तुम्हाला विचारले महसुली तूट आणि राजकोषीय तूट अनुक्रमे किती आहे. आता बऱ्याच स्टुडंटचा हा आकडा तोंडपाठ असतो, पण आयोगाने जर विचारताना तुम्हाला आधी महसुली तूट विचारली आणि नंतर राजकोषीय तूट विचारली तर मात्र तुम्ही इथे फसू शकतात. कारण पहिला ऑप्शन तुम्हाला 0.4% आणि 2.4% आणि 0.4% असं दिलंय. इथे तुम्हाला अनुक्रमे विचारलंय, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा महसुली तूट माहिती पाहिजे अँड देन राजकोषीय तूट असं तुम्ही त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. सो जर आपण पाहिलं तर सेम आकडे जर दिलेले असतील तर ऑलमोस्ट त्याच्यामध्येच तुमचा आन्सर असण्याचे चान्सेस असतात. महसुली तूट 0.4% आणि राजकोषीय तूट जी आहे ती 2.4% इतकी राहण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. महसुली जमेचा जर आकडा आपण पाहिला, महसुली जमा जर आपण पाहिली तर 499,463 कोटी, म्हणजे 4,99,463 कोटी इतकी. तर महसुली खर्च आहे हा 519,514 कोटी, म्हणजे 5,19,514 कोटी इतका तो सांगण्यात आलेला आहे. आणि हे आकडे अर्थसंकल्पाच्या वेळेला पण आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. 2024-25 करिता राज्याचा प्राधान्य क्षेत्रासाठीचा वार्षिक कर्ज आराखडा रुपये 7.25 लाख कोटी इतका आहे. पहिलं विधान आहे. आणि दुसरं विधान आहे, यामध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा सूक्ष्म लघु मध्यम उद्योग क्षेत्रापेक्षा जास्त आहे. तर 2 विधान आहेत. आता इथे काय सांगितलंय, एक तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की राज्याचा प्राधान्य क्षेत्रासाठीचा वार्षिक कर्ज आराखडा किती आहे, तो नंबर माहिती पाहिजे. तर प्राधान्य क्षेत्रासाठीचा राज्याचा जो काही कर्ज आराखडा आहे तो रुपये 7.25 लाख कोटी रुपये आहे. हे पहिलं विधान बरोबर आहे. आता याच्यामध्ये कृषी क्षेत्राचा जो हिस्सा आहे तो सूक्ष्म लघु मध्यम उद्योग क्षेत्रापेक्षा जास्त आहे. आता थोडासा विचार करा, जी काही आपली इकॉनॉमी ग्रो होते किंवा ज्या पद्धतीने इकॉनॉमीमध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम जे आहेत, तर या उपक्रमांचा जो काही वाटा आहे किंवा याच्यासाठी गव्हर्नमेंटकडून राबवण्यात येणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्यांचा जर विचार केला तर कृषी क्षेत्राचा कर्जामध्ये वाटा जास्त असेल की सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमांचा जास्त असेल, तर ऑब्व्हियसली त्यांचा जास्त असणार आहे. त्यामुळे याचं उत्तर यायला पाहिजे फक्त अ बरोबर. दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे, कारण कृषी क्षेत्राचा हिस्सा जो आहे तो सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रापेक्षा कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, तो कमी आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. मग आता हा किती आहे तो जर आपण पाहिला तर सन 2024-25 करिता राज्याचा प्राधान्य क्षेत्रासाठीचा वार्षिक कर्ज आराखडा रुपये 7.25 लाख कोटी इतका आहे. आणि कृषी क्षेत्राचा हिस्सा 24.4% आहे. तर सूक्ष्म लघु मध्यम उद्योग जे आहेत त्यांचा हिस्सा 60.7% इतका तो जास्त आहे. त्याच्यामुळे हे 2 आकडे लक्षात ठेवा. जर कृषी क्षेत्राचा लक्षात ठेवायला तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल, एक तर 2024चा आहे, त्याच्यावरून तुम्ही 24 हा आकडा जरी लक्षात ठेवला तरी सुद्धा चालेल, कारण आपण 24-25चे अंदाज पाहतोय. त्याच्यानंतर 7.25 लाख 2025 याच्यावरून तुम्ही हे 7.25 लाख असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे एक नजरेसमोरून आकडे जर तुम्ही घालवले ना त्या टाईपमध्ये तर ते लक्षात राहून जातात. ठीक आहे, आपण परत एकदा रिवाईज करणारच आहोत, रिव्हिजन करणार आहोत याची, त्यामुळे तर ते तुमच्या लक्षात राहीलच. त्याच्यानंतर खालील विधाने विचारात घ्या. 2 विधानं दिलेली आहेत. पशुगणना 2019 नुसार सुमारे 3.31 कोटी पशुधनासह राज्य देशात 7व्या क्रमांकावर आहे. आणि दुसरं विधान आहे, सुमारे 7.43 कोटी कुक्कुटादी पक्ष्यांसह राज्य देशात 5व्या क्रमांकावरती आहे. तर आता अगेन या प्रश्नामध्ये पण आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं की नक्की याच्यातलं बरोबर काय आहे, चुकीचं काय आहे. तर आपण जर पाहिलं पशुधनामध्ये आपला 7वा क्रमांक आहे हे आपल्याला माहिती आहे. कुक्कुटादी पक्ष्यांमध्ये आपला कितवा क्रमांक आहे, तर तो आहे 5वा क्रमांक. ठीक आहे, आणि मग इथे जी काही विधानं दिलेली आहेत तर याच्यामध्ये पशुगणना 2019 नुसार सुमारे 3.31 कोटी पशुधनासह राज्य 7व्या क्रमांकावरती आहे, हे विधान बरोबर आहे. आणि 7.43 कोटी इतके कुक्कुटादी पक्षी आहेत आणि त्याच्यासह देशामध्ये आपला क्रमांक जर पाहिला आपण तर तो 5वा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो ही दोन्हीही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. पशुधन 7वा क्रमांक
आणि कुक्कुटादी पक्ष्यांमध्ये 5वा क्रमांक. इतकं लक्षात ठेवा. खूप डिटेलमध्ये हे आकडे नाही विचारले जात 3.1 कोटी किंवा 7.43 कोटी. हे जस्ट दिलेलं आहे आर्थिक पाहणीमध्ये. आणि ज्यावेळेला असा क्वेश्चन येतो आणि खूप आकडेवारी दिसतं ना, तर आपल्याला थोडंसं गोंधळायला होतं. म्हणून हा क्वेश्चन दिला की तुम्हाला तिथे टेम्परामेंट हँडल करता आलं पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की जरी अशी आकडेवारी दिली असेल तरी मला एक्झॅक्टली जर माहिती असेल की कितवा क्रमांक आहे वगैरे, तर त्याच्यानुसार मी आन्सर करू शकेन. ठीक आहे. सो पशुधनाचा जर आपण विचार केला तर 7वा क्रमांक आहे. कुक्कुटादी पक्ष्यांसह 5वा क्रमांक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पशुसंवर्धन सांख्यिकी 2024 अहवालानुसार सन 2023-24 मध्ये, आता अगेन कशामध्ये राज्याचा कितवा क्रमांक आहे तेच विचारलंय. मांस उत्पादनात राज्याचा 3रा क्रमांक आहे. दूध उत्पादनात राज्य देशात 5व्या क्रमांकावर आहे आणि अंडी उत्पादनात राज्य देशात 7व्या क्रमांकावर आहे. पुढीलपैकी कुठलं विधान बरोबर आहे ते ओळखायचं होतं. अ व ब बरोबर, ब व क बरोबर, फक्त अ बरोबर की अ ब क बरोबर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इथे दिलेली सगळी विधानं बरोबर आहेत. मग आता प्रश्न हा पडतो की पशुधनातला 7वा क्रमांक लक्षात ठेवायचा मॅडम, कुक्कुटादी पक्ष्यांमधला 5वा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे, मांस उत्पादनात 3रा क्रमांक, दूध उत्पादनात परत 5वा क्रमांक, अंडी उत्पादनात 7वा क्रमांक, एवढे सगळे क्रमांक जर लक्षात ठेवायचे तर डोक्यात खिचडी होईल. हे कसं लक्षात ठेवायचं ते सांगते. खरं तर हे VC मध्ये पण आम्ही अशाच पद्धतीने घेतलेलं आणि ते फक्त ओरल असताना सुद्धा, म्हणजे मी फक्त तोंडी सांगितलेलं होतं, कुठल्याही पिक्चर फॉर्मॅटमध्ये नव्हतं किंवा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये नव्हतं, तरी सुद्धा स्टुडंट्सचं हे तोंडपाठ झालं. सो तुम्ही पण ते तसंच लक्षात ठेवू शकता. सगळ्यात पहिल्यांदा तर माहिती करून घेऊयात आपण की काय काय आहे. आता आपण पशुधनाचं तर पाहिलं, कुक्कुटादी पक्ष्यांचं पाहिलं. सेम तसंच जर आपण पाहिलं तर पशुसंवर्धन सांख्यिकी 2024 अहवालानुसार 2023-24 मध्ये मांस उत्पादनामध्ये 11.3% इतक्या हिश्शासह देशात राज्य आपल्या 3ऱ्या क्रमांकावरती असलेलं पाहायला मिळतं. दूध उत्पादनामध्ये 6.7% हिश्शासह 5व्या क्रमांकावरती आहे आणि अंडी उत्पादनामध्ये 5.5% हिश्शासह 7व्या क्रमांकावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग आता जर लक्षात ठेवायला प्रॉब्लेम येत असेल तर काय करायचं, इथे दिलेले आहेत 7 गायी. ठीक आहे, 7 वेगळ्या वेगळ्या गायी दिलेल्या आहेत. सो पशुधनामध्ये 7वा क्रमांक आहे. 7 गायी, जरी तुम्हाला क्रमांक नाही आठवलं, तुम्हाला चित्र आठवेल 7 गायींचं. पशुधनामध्ये 7वा क्रमांक आहे. कुक्कुटादी पक्ष्यांमध्ये 5वा क्रमांक आहे. इथे 5 कोंबड्या दिल्यात. इव्हन इथे पण जर तुम्हाला समजा असं नाही मॅडम आकडेवारी फारच असं वाटतं की येईल आणि मला लक्षात, खरं तर गरज नाही, पण तरीही जर वाटत असेल तर तुम्ही ही जी काही 7 चित्र आहेत याच्यासोबत जे काही आपण आकडेवारी पाहिलेली, जसं की पशुधनाच्या बाबतीमध्ये 3.31 कोटी बरोबर आहे, 3.31. सो या गायींच्या संदर्भात तो नंबर लक्षात ठेवू शकता. कुक्कुटादी पक्षी 7.43 कोटी असं लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर दूध उत्पादनामध्ये कितवा क्रमांक होता, 5वा क्रमांक होता. दूध उत्पादनामध्ये 5वा क्रमांक होता आणि अंडी उत्पादनामध्ये 7वा क्रमांक होता. सो 5 दुधाचे कॅन लक्षात राहतील आणि इथे 7 अंड्यांचं हे चित्र जे आहे ते ॲज इट इज लक्षात राहील. मांस उत्पादनामध्ये इमॅजिन करा की तुमच्याकडे 3 बोकडं आहेत, असं इमॅजिन करा. सो मांस उत्पादन तुमच्या लक्षात राहून जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही क्रमांक लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, सन 2024-25 मध्ये वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धी संदर्भात योग्य जोड्या जुळवा किंवा योग्य जोड्या ओळखा. म्हणजे काय, जुळवा नाही ओळखा आहे. म्हणजे काय, कुठल्या क्षेत्राचा वृद्धी दर किती राहणार आहे 2024-25 मध्ये, जे काही आर्थिक पाहणी अहवाल आहे त्याच्यानुसार कुठल्या क्षेत्राचा वृद्धी दर किती टक्के राहण्याचा अंदाज जो आहे तो सांगण्यात आलेला आहे, हे इथे विचारलेलं आहे. मग कृषी व संलग्न कार्य 8.7%, उद्योग 4.9%, सेवा 7.8%. अ व क बरोबर, ब व क बरोबर, सर्व बरोबर की अ व ब बरोबर. तर हे तिन्हीही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कृषी क्षेत्राचा किती असणार आहे, उद्योगाचा किती आहे आणि सेवा क्षेत्राचा किती आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. इथे तिन्ही जे आहेत ते मी बरोबरच दिलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन तुमचं करायचा माझा उद्देश नव्हता. सो तिन्ही जोड्या ज्या आहेत त्या योग्य आहेत. कृषी क्षेत्रामध्ये क्षेत्रीय वाढ जर आपण पाहिली तर 8.7% इतकी, उद्योग क्षेत्रासाठी 4.9% आणि सेवा क्षेत्रासाठी 7.8%. आणि मग तुम्हाला आठवत असेल की मागे एका प्रश्नामध्ये मी हेच आकडे टाकलेले होते. ठीक आहे, सो ते आकडे तुमच्या परत परत नजरेस पडावेत आणि लक्षात राहावं म्हणून ऑप्शनमध्ये हे आकडे दिलेले होते. कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला क्षेत्रीय वाढ 8.7% इतकी पाहायला मिळणार आहे. उद्योग क्षेत्रामध्ये 4.9% तर सेवा क्षेत्रामध्ये 7.8%. ठीक आहे, तर हे कृषी आणि संलग्नमध्ये 8.7 आणि 7.8
कृषी व संलग्न आणि सेवा हे उलट सुलट आहे असं जरी लक्षात ठेवलं आणि मग त्याच्यामध्ये पण कृषीची जास्त आहे, सेवा कमी आहे. ठीक आहे. सो 7.8, 8.7 आणि 4.9 सेपरेटली लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा. वीज निर्मितीची काही स्थापित क्षमता आहे त्याच्यामध्ये कुठल्या ऊर्जेचा किती टक्के हिस्सा आहे. हा प्रश्न तुम्हाला जोड्या लावायला तर येईल. हा प्रश्न कसा येण्याचे जास्त चान्सेस आहेत तर तुम्हाला मल्टीलायनर क्वेश्चनमध्ये हा प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग जर आपण पाहिलं तर इथे दिले औष्णिक ऊर्जा, जलजन्य ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा आणि नैसर्गिक वायुजन्य ऊर्जा आणि इकडे दिले 7.9%, 32.0%, 52.8%, 7.3%. जनरली जेव्हा असा क्रम दिला जातो ना तर चढता उतरता म्हणजे आयोगाने इकडे आहे असे ऑप्शन टाकलेले असतात आणि चढता उतर मोस्ट ऑफ द टाइम, नेहमी नाही, आता तर बऱ्याचदा शफल केलेले असतात ऑप्शन, पण बऱ्याचदा असं होतं की चढता उतरता क्रम आपण जर लावला तर आपल्याला उत्तर मिळून जातं. पण मी इथे असं केलेलं नाही आहे, कारण बऱ्याचदा काय होतं, माझ्या काहीतरी ट्रिक्स ऐकलेल्या असतात की मग आपण प्रश्न नीट न वाचता डायरेक्ट ट्रिक्सकडे वळतो. तर तसं नाही करायचं. मग आता इथे जर आपण पाहिलं तर सर्वाधिक हिस्सा जो आहे याच्यामध्ये वीज निर्मिती स्थापित क्षमतेमध्ये तो आपल्याला औष्णिक ऊर्जेचा पाहायला मिळतो पहिल्या क्रमांकावरती. त्याच्यानंतर नवीकरणीय ऊर्जा आहे, त्याच्यानंतर जलजन्य ऊर्जा आहे आणि त्याच्यानंतर नैसर्गिक वायू ऊर्जा आहे. मग आता हा जर क्रम आपण पाहिला तर औष्णिक ऊर्जा किती असायला पाहिजे, 52.08. एकला सी कुठे आहे, 2 ठिकाणी एकला सी आहे. सो पहिला आणि चौथा ऑप्शन तुमचा गेला. जलजन्य ऊर्जा तिसऱ्या क्रमांकाला, नवीकरणीय आपण दुसऱ्या क्रमांकाला पाहिलं. मग 2 नंबरचा मोठा आकडा कुठला आहे, 32 पॉईंट. सीला ला बी असायला पाहिजे. सो पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पर्याय क्रमांक 3 म्हणजे औष्णिक 52.8, जलजन्य 7.9, नवीकरणीय 32.0 आणि नैसर्गिक वायुजन्य 7.3. असंच आहे का हे एकदा क्रॉस चेक करूयात आपण. येस. 31 मार्च 2024 रोजी राज्यात, म्हणजे 31 मार्च 2024 नुसार जी काही आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालामध्ये सांगितलेली आहे ती 31 मार्च 2024 नुसार सांगण्यात आलेली आहे. तर राज्यात वीज निर्मितीची एकूण स्थापित क्षमता 38,601 मेगावॅट इतकी होती. हा आकडा लक्षात ठेवा, 38,601 मेगावॅट इतकी होती. आणि त्याच्यापैकी औष्णिक ऊर्जा म्हणजे याच्यामध्ये हिस्सा जर पाहिला तर औष्णिक ऊर्जेचा हिस्सा 52.8% सर्वाधिक आहे. नवीकरणीय ऊर्जा 32.0%, जलजन्य 7.9 आणि नैसर्गिक वायुजन्य 7.3%. सो हा क्रम जरी लक्षात ठेवला तरी पर्सेंटेज ऑटोमॅटिकली आठवतील. स्पेसिफिकली विचारलं जाऊ शकतं औष्णिक ऊर्जेचा, कारण तो 50%पेक्षा जास्त आहे. सो औष्णिक ऊर्जेवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यातील वस्त्रोद्योग विकसित करण्याच्या उद्देशाने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण डॅश डॅश या काळासाठी राज्यात राबवले जात आहे. एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण हे कोणत्या काळासाठी राबवलं जाते. कदाचित 2 विधानं दिली जातील. पहिल्या विधानामध्ये तुम्हाला कालावधी दिला जाईल, दुसऱ्या विधानामध्ये हे कशासाठी आहे हे दिलेलं असेल. तर राज्यातला वस्त्रोद्योग जो आहे तो विकसित करण्यासाठी म्हणून एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण हे ऑलरेडी राबवलं जाते. तर याचा कालावधी 5 वर्षांसाठी आहे. पण इथे जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट आपल्याला इथे 5 वर्षांचा कालावधी पाहायला मिळतो. मग आपण जर तो अहवाल अभ्यासलेलाच नसेल तर आपल्या डोक्यात येते की हां आता 2025 चालू आहे ना, 25 ते 30 असेल. पण तसं नाही आहे. हे 2023 पासून सुरू करण्यात आलेलं आहे. 2023 ते 2028 या कालावधीसाठी हे राबवलं जात आहे. एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 या कालावधीसाठी राबवलं जाते. मग याच्यासोबतच इतर काही धोरणं आहेत की जी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत. मग ती आता आपण इथे थोडक्यात पाहूयात. जसं की राज्याचं लॉजिस्टिक, महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 हे सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे. कशासाठी, राज्याच्या लॉजिस्टिक क्षेत्राचं आधुनिकीकरण करून महाराष्ट्राला जागतिक लॉजिस्टिक केंद्र बनवण्यासाठी महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र पर्यटन धोरण 2024 हे जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यात महाराष्ट्राला पसंतीचे शाश्वत आणि जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त पर्यटन स्थळ बनवण्यावरती भर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये आर्थिक वाढ साध्य करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023 हे राबवण्यात येत आहे. निर्यात धोरण कधीचे, 2023चं. त्याच्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा समतोल विकासासाठी म्हणून महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2023 हे सुद्धा राबवलं जातं आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 या कालावधीसाठी राबवलं जाते. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे, सन 2023-24 मध्ये राज्याच्या एकूण अर्थसंकल्पामध्ये लिंगभाव अर्थसंकल्पाचा हिस्सा 3.1% असून 2024-25 मध्ये हा हिस्सा -टक्के होता. सेम असाच क्वेश्चन भारताच्या अर्थसंकल्पाच्या बाबतीत आता रिसेंटच्या मेन्सला आलेला होता, जिथे भारताचा जो काही हा जेंडर बजेट जे आहे, अर्थसंकल्प जो आहे, लिंगभाव अर्थसंकल्पाचा हिस्सा जो आहे तो विचारलेला, अगोदरचा दिलेला आणि रिसेंटचा विचारलेला. सेम हा प्रश्न महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बनू शकतो, कारण आयोगाने याच टाईपमध्ये क्वेश्चन विचारलेला म्हणून हा क्वेश्चन घेतला. तर सन 2023-24 मध्ये राज्याच्या एकूण अर्थसंकल्पामध्ये लिंगभाव अर्थसंकल्पाचा हिस्सा 3.1% होता. 2024-25 मध्ये आता आकडे पहा, इथे 3.3 जवळचा आकडा आहे, 12.1 12.5 हे दोन आकडे दिलेत आणि त्याच्यानंतर 1.5% दिले. तर 3.3% इतका तो हिस्सा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 2023-24च्या एकूण राज्याचा जो एकूण अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये लिंगभाव अर्थसंकल्पाचा हिस्सा हा 3.1% इतका होता. तर 24-25 मध्ये हा 3.3% इतका राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात घ्या, आपण हा आर्थिक पाहणी अहवाल पाहतोय, त्यामुळे 25-26चा हिस्सा नाही सांगितलेला मी. 23-24 मध्ये हा 3.1% होता, आता हा 3.3 आहे. आणि इथे जे दुसरे दोन ऑप्शन दिसतात ना, 12.1 आणि 12.5, हे कशाचे आहेत, तर 23-24च्या अर्थसंकल्पामध्ये जो काही याचा बाल अर्थसंकल्पाचा राज्याचा म्हणजे बाल अर्थसंकल्पाचा जो हिस्सा आहे तो 12.1% होता आणि तोच आता 24-25 मध्ये 12.5% इतका होता. ठीक आहे, तर हा 12.1 आणि 12.5% बाल अर्थसंकल्पाबद्दल आहे. आणि जो आपण 3.1 आणि 3.3% पाहिला हा लिंगभाव अर्थसंकल्पाबद्दलचा आहे. याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. त्याच्यानंतर आता इथून पुढे आपण काही इन्फॉर्मेशन पाहणार आहोत, इतर काही आकडेवारी जिथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग इथे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सन 2020 मध्ये महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जन्मदर विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर एकूण जननदर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, इथे क्वेश्चन येऊ शकतो. आणि 2018 ते 2020 करता माता मृत्यू प्रमाण हे एक विचारलं जाऊ शकतं. बट जेवढी माहिती दिलेली आहे त्याच्यातले जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते मी इथे घेतलेले आहेत. जसं की जन्मदर 15 होता, मृत्यूदर 5.5 होता, अर्भक मृत्यूदर हा 16 होता, नवजात शिशु मृत्यूदर 11 होता, 5 वर्षांखालील बालकांचा मृत्यूदर 18 होता, एकूण जननदर 1.5 होता. हा फार इम्पॉर्टंट आकडा आहे. आणि 2018 ते 2020 करिता माता मृत्यू प्रमाण 33 होतं. सो यापूर्वी आयोगाने जन्मदर जननदर असे जे काही प्रश्न आहेत ते विचारलेले आहेत. जर समजा तुम्हाला त्या कन्सेप्ट समजत नसतील तर जॉग्रफीच्या प्लेलिस्टमध्ये लोकसंख्या संकल्पना म्हणून एक लेक्चर मिळेल तुम्हाला, 10-12 मिनिटांचं लेक्चर आहे ते लेक्चर पाहून घ्या. तिथे तुमच्या या सगळ्या संकल्पना क्लिअर होतील अपडेटेड आकडेवारीसह. ठीक आहे, हे आर्थिक पाहणीमध्ये दिलेले आकडे आहेत म्हणून ते तुमच्यासोबत शेअर केले. त्याच्याबरोबर आणखी जिथे प्रश्न बनू शकतो तर तो फक्त पार्ट मी अंडरलाईन केलेला आहे इथे. जर दिसत नसेल, दिसायला पाहिजे ॲक्च्युली, पण जर दिसत नसेल तर थोडंसं झूम करून पाहू शकता. मार्च 2024 अखेर राज्याचे वनक्षेत्र भौगोलिक क्षेत्राच्या 20.1% होते. भारताचा वनस्थिती अहवाल 2023 नुसार 14,525 चौरस किलोमीटर वृक्षाच्छादनासह भौगोलिक क्षेत्राच्या 4.7% राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. लक्षात घ्या, हे वृक्षाच्छादनासह सांगितलेलं आहे, म्हणजे वृक्षाच्छादनाच्या बाबतीत सांगितलेलं आहे. ठीक आहे, पहिल्या क्रमांकावरती महाराष्ट्र राज्य पाहायला मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर 2023-24 मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत राज्यातून झालेल्या निर्यातीचा हिस्सा विचारला तर तो असायला पाहिजे 15.4%. म्हणजे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की जी काही देशात निर्यात झालेली आहे त्याच्यात राज्याच्या निर्यातीचा हिस्सा किती टक्के होता, तर तो 15.4% इतका पाहायला मिळतो आपल्याला. त्याचबरोबर जे काही मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत 23 जानेवारी 2025 पर्यंत जर आपण केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या स्टार्टअप्सचा विचार केला तर अखिल भारतीय स्तरावरती महाराष्ट्र राज्याचा हिस्सा हा सर्वाधिक म्हणजे 24% असलेला पाहायला मिळतो. म्हणजे स्टार्टअप्सच्या बाबतीत सुद्धा ज्यांना केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे अशा स्टार्टअप्सचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र शासनाचा म्हणजे महाराष्ट्र राज्याचा क्रमांक हा हिस्सा जो आहे तो सर्वाधिक आहे. 24% इतका तो हिस्सा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2024 पर्यंत म्हणजे 2019 ते 2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र 31% हिस्सासह देशातील FDI मध्ये थेट परकीय गुंतवणुकीमध्ये सर्वोच्च स्थानी राहिलेले आहे. ठीक आहे, तर
19 ते 24 या कालावधीमध्ये जर विचार केला तर 31% हिश्शासह महाराष्ट्र सर्वोच्च स्थानी आहे. हा एक मुद्दा इथे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर ही काही इन्फॉर्मेशन होती. आता आपण क्विकली रिवाइज करणार आहोत. जेवढं आपण आर्थिक पाहणी अहवालामधली जेवढी आकडेवारी पाहिली ती कशी लक्षात ठेवायची ते तर आपण प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने पाहिलेलं, तर ते सगळं आपण क्विकली रिवाइज करूयात, म्हणजे ही आकडेवारी तुमची विसरणार नाही. ठीक आहे, सो सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पहिल्या प्रश्नानुसार तुम्हाला विचारलेलं राज्याची जी अर्थव्यवस्था आहे तर किती टक्के वाढ अपेक्षित आहे. आपण पाहिलेलं 7.3%, महाराष्ट्रात 7.3%, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 6.5% इतकी वाढ जी आहे ती अपेक्षित असलेली आपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं पहिल्या सुधारित अंदाजानुसार सन 2023-24 मध्ये सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा किती हिस्सा असणार आहे तर तो होता 13.5%. देशाचं जे उत्पन्न आहे, GDP आहे थोडक्यात, त्याच्यामध्ये राज्याच्या GDPचा हिस्सा 13.5% असायला हवा. त्याच्यानंतर जर आपण म्हणजे असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं महसुली तूट आणि राजकोषीय तूट जर आपण पाहिली तर महसुली तूट दिलेली आहे 0.4% आणि राजकोषीय तूट दिलेली आहे 2.4%. ठीक आहे, महसुली तूट 0.4, राजकोषीय तूट 2.4%. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 2024-25 करता राज्याचा प्राधान्य क्षेत्रासाठीचा वार्षिक कर्ज आराखडा 7.25 लाख कोटी होता आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे कृषी क्षेत्राचा हिस्सा हा कमी आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रापेक्षा. कृषी क्षेत्राचा हिस्सा किती आहे 24.4%. 2024 पाहतो 24.4% लक्षात राहील तुमच्या कृषी. ठीक आहे, आणि उद्योग क्षेत्राचं जर पाहिलं तर 60.7%. त्याच्यानंतर पशुगणनेनुसार पशुगणना 2019चा जर विचार केला तर 3.31 कोटी पशुधनासह, पशुधनामध्ये 7व्या क्रमांकाला 7.43 कोटी इतकं कुक्कुटादी पक्ष्यांसह देशात 5व्या क्रमांकाला. त्याच्यानंतर मांस उत्पादनामध्ये 3रा क्रमांक 3 बोकड, दूध उत्पादनामध्ये 5वा क्रमांक 5 दुधाचे कॅन आणि अंडी उत्पादनामध्ये 7व्या क्रमांकावरती इथे 7 अंडी आपण पाहिलेली आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर सन 2024-25 मध्ये वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धी संदर्भात जर आपण पाहिलं तर कृषी व संलग्न क्षेत्राचा वृद्धी दर 8.7%, सेवा क्षेत्राचा 7.8%. हे दोन्ही असेच लक्षात ठेवा तर लक्षात राहतील. कृषीचा 8.7, सेवाचा 7.8 उलट करायचा फक्त, आणि उद्योग क्षेत्राचा 4.9% इतका तो असणार आहे. त्याच्यानंतर वीज निर्मिती स्थापित क्षमता जी आहे त्याच्यानुसार जर पाहिलं तर आपण 38,601 मेगावॅट इतकी असणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्या ऊर्जेचा किती हिस्सा आहे तो जर आपण पाहिला तर औष्णिक ऊर्जा 52.8%, नवीकरणीय 32.0%, जलजन्य 7.9% आणि नैसर्गिक वायुजन्य 7.3%. 31 मार्च 2024 रोजी वीज निर्मितीची स्थापित क्षमता, एकूण स्थापित क्षमता 38,601 मेगावॅट इतकी आहे. त्याच्यानंतर राज्यातला जो वस्त्रोद्योग आहे तो विकसित करण्यासाठी म्हणून एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 या काळासाठी राबवण्यात येणार आहे. त्यानंतर बाकीची जी धोरणं आहेत ती आपण पाहिलेली होती. एकूण अर्थसंकल्पामध्ये लिंगभाव अर्थसंकल्पाचा हिस्सा 2023-24 मध्ये 3.1% होता. तो जर 2024-25 मध्ये पाहिला तर तो 3.3% इतका होता. आणि हेच जर आपण बाल अर्थसंकल्पाबद्दल पाहिलं तर 12.1% होता 2023-24 ला आणि 12.5% आहे 2024-25 ला. ठीक आहे, त्याच्यानंतर जन्मदर 15, मृत्यूदर 5.5, अर्भक मृत्यूदर 16. सो जन्मदर 15 आणि अर्भक मृत्यूदर 16. ठीक आहे, मृत्यूदर फक्त पाहिलं तर 5.5, नवजात शिशु मृत्यूदर 11, 5 वर्षांखालील बालकांचा मृत्यूदर 18, एकूण जननदर 1.5. जन्मदर 15 आणि जननदर 1.5 आकडे लक्षात ठेवायला तुम्हाला असं सोपं जाईल. अर्भक मृत्यूदर 16. ठीक आहे, आणि मृत्यूदर 5.5, माता मृत्यू प्रमाण 33. त्याच्यानंतर राज्याचं वनक्षेत्र जे आहे भौगोलिक क्षेत्राच्या 20.1% होतं. वृक्षाच्छादनाचा जर आपण विचार केला तर 4.7% हिच्यासह राज्य प्रथम क्रमांकावरती आहे.
त्याच्यानंतर 2023-24 एकूण निर्यातीमध्ये निर्यातीचा 15.4% इतका वाटा आहे. स्टार्टअप्सच्या बाबतीमध्ये 24% इतका राज्याचा हिस्सा आहे, जो की सर्वाधिक आहे. आणि 2019 ते 2024 या कालावधीमध्ये 31% हिस्सासह थेट परकीय गुंतवणुकीमध्ये सर्वोच्च स्थानी राहिलेलं आहे महाराष्ट्र राज्य. तर अशा पद्धतीने आपण महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल पाहिलाय. याची PDF तुम्हाला टेलिग्रामवरती मिळेल. PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनल जो आहे आपला वॉरियर ऑफिसर हा जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल तुम्हाला. त्याचसोबत भारताचा आर्थिक पाहणी अहवाल, त्याच्यातले काहीच मुद्दे महत्त्वाचे आहेत. अगदी छोटंसं लेक्चर असेल, त्याच्यामध्ये काही बेरोजगारीशी संबंधित असणारी आकडेवारी आहे किंवा महिलांचा श्रमशक्तीमध्ये असणारा सहभाग आहे, तर ते थोडेसे महत्त्वाचे आकडे तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच्यावरती क्वेश्चन 100% बनू शकतो. सो आपण भारताचा आर्थिक पाहणी अहवाल पाहणार आहोत. अर्थात तुम्हाला तसं कमेंट करावं लागेल भारताचा आर्थिक पाहणी अहवाल. सो आपण ते लेक्चर घेऊन येऊयात. ते लेक्चर जे असेल ते इन्फॉर्मेशनच्या फॉर्मॅटमध्ये असेल, ते असं क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये असणार नाही. आणि मग हे सगळे लेक्चर झाल्यानंतर म्हणजे भारताचा अर्थसंकल्प, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, भारताची आर्थिक पाहणी याच्यावरची एक छोटीशी टेस्ट जी आहे ती मी कंडक्ट करेन टेलिग्रामवरती किंवा आपल्या ॲपवरती. ती टेस्ट जी आहे ती अपलोड केली जाईल आणि मग त्याची आन्सर की पण तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. सो तुमचा प्रश्न म्हणजे अर्थसंकल्पावरती जे काही 4-5 प्रश्न येतील ते त्याच्या बाहेर जाणार नाहीत, ठीक आहे. आणि मग तुमचे ते 4-5 मार्क्स तुम्ही सिक्युअर करू शकाल. सो हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, हेल्पफुल वाटलं असेल तर तसं कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि पुढच्या लेक्चरसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.